अभंग घ्यायचा वाटतंय कोणता? खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे, क्रोध अभिमान केला पवटनी, क्रोध अभिमान केला पवटनी, एकमेकाला गतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. असं वाटतंय जणू काही खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि त्या खेळामध्ये सर्व वैष्णव एकत्र मिळून काय करतायत? नाचत आहेत. नाचती वैष्णव भाई रे. अतिशय सुंदर हर्ष आणि उल्हासाचं असं वातावरण आपण आपल्या गावामध्ये निर्माण केलंय आणि म्हणतात ना की एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला किंवा ऐक्य बल सामंजस्य तद्भावेस दुर्बल, एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. म्हणून ऐक्याचं बळ दाखवत आपण सर्वांनी मिळून अतिशय सुंदर प्रमाणे अतिशय सुंदर असे आमचे महाराष्ट्रभूषण पखवाजवादक आमचे बेसे महाराज, अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादा तुम्ही बिलकुल घाबरू नका, अतिशय सुंदर असा साऊंड लावलाय, फक्त थोडीशी मधात शिट्टी बाजू नये, बाकी काही पाहायची गरज नाही. अतिशय सुंदर असा साऊंड आपण दिलाय. अतिशय सुंदर असे टाळकरी गायनाचार्य सर्वजण एकदम असं वाटतंय खरंच की खेळ मांडियेला वाळवंटी घाई आणि नाचती वैष्णव भाई रे. चला तर आपल्या कीर्तनरूपी सेवेकडे वळण्याआधी सर्वजण जागा सर्वांना बसायला व्यवस्थित झाली. ज्यांना नाही त्यांनी थोडं मागं पुढे होऊन ॲडजस्ट करून घ्या. आणि आता आपण काय जस्ट 1.5 तास सोबत आहो, तेवढं शांत चित्तेनं सर्वांनी काहीही चुळबुळ न करता गलाबला न करता सर्वांनी फक्त शांततेनं ऐकून घेऊया. आणि महत्त्वाचं म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची फक्त महिला मंडळ हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. देणार? हो म्हणा. देणार ना? हां, फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची. आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल प्रत्येकानं टाळी वाजवून मुखामधून विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, ही माझी सर्वांना विनंती आहे. निदान आपण कीर्तनरूपी सेवेकडे आलो त्यावेळेला पुरतं मर्यादित तरी आपण सर्वांनी विठ्ठल विठ्ठल असा नामघोष घ्यावा, ही माझी इच्छा आहे महाराज. आणि दुसरी माझी इच्छा म्हणजे कसे आपल्याला एक सवय झाली की ताटात गरम स्वयंपाक सोडून शिळं खायची महाराज, बरोबर. जोपर्यंत कीर्तनरूपी सेवेमध्ये आहे आपण मोबाईल समोर घेऊन बसतो, बरोबर. आणि घरी गेल्यानंतर मग ऐकतो कीर्तन कसं झालं. मग जसं आहे त्यामध्ये आनंद घ्यायचा ना. हां, हे आपल्या बाळाला कळालंच नाही अजूनही. बाळा बस मग तू खाली बस. विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर असं आपण नियोजन केले. आणि आज सप्ताहाचा 7वा दिवस, 7व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे आज मी सप्ताहाचा 7व्या दिवशीच्या नियमाप्रमाणे निवडलेला अभंग हा मागणीपर आहे. महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तत्पूर्वी अतिशय सुंदर असा आजचा सण, आज म्हणजे आपलं मराठीचं नवीन वर्ष. म्हणतात ना काय, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो, गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो, नवीन हे वर्ष सुखाचे जावो, 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 नवीन हे वर्ष सुखाचे